खदखद जर तुमच्या मनात असली ना जगताना, ते पाप आहे. असं कुठं बॅलन्स फिलेन्स कुठे की तयार केली नाही तुम्हाला. तुमच्या चेहऱ्याकडे पाहिल्यानंतर पाहू वाटत नाही, हे पाप आहे. आपलं समाधान ज्याच्याकडे पाहिल्याने बिघडतं. ही ज्ञानोबांची ओवी. दर्शने प्रशस्ती. काही काही माणसं इतके चांगले असतात महाराज, आयुष्यात पुन्हा भेटणारे नसतात, पण पाहिले की बरं वाटतं, चांगला माणूस. काही ज्योतिषी फितिशी माहीत नसतं कुठला आहे काय. काही काही वारकरी मी बघितले की अंगावर कपडे नाहीत तरी ते सुंदर आहे. नाही कळालं? कपडे नाहीत अंगावर तरी ते समाधानी आहेत. कपड्याची गरज नाही समाधानासाठी. तुम्ही ब्रँडेड कपडे घाला, तुमचं थोबाड सांगतं किती कपटी आहात. तुमचे डोळे बोलतात, चेहरा बोलतो. अनुभव घेऊन पाहतो. जेवढे श्रीमंत आणि बुद्धी. पाखवाज बिघडलं ना तर कीर्तन नीट होत नाही. पाखवाजा बिघडलेला असल्यावर कसं होईल? तर गडाचं असल्यामुळे टेन्शन नाही. राहू द्या, जसं असेल तसं. विठ्ठल पाखवाज म्हणत असताना कीर्तनातला पाखवाज म्हणले बरं का. बाहेरचे तर लय लांब आहेत. आज असं वाटतंय मला की 450 वर्षापूर्वीचं पैठणचं वैभव परत योगीराज महाराजांनी आणलं. वारकरी संप्रदायातले श्रीमंत संत होते, आतून आणि बाहेरून श्रीमंत होते. अभंग दुसरा घ्यायचा होता माझा, पण आमच्या मुलाचाच पाठ नाही म्हटलं तर दुसऱ्याचा काय पाठात. साधू म्हणावे तयासी, दया क्षमा ज्यांची दासी, हा अभंग निवडला होता. जयापासी नित्य शांती. पण म्हटलं आता हे टाळकऱ्याकडे पाहून निर्णय बदलावे लागतात. तरी पण त्या तोडीचाच नाथ महाराजांचा अभंग आहे. विठ्ठल विठ्ठल. वारकरी संप्रदाय हा जो शब्द आहे ना, हा फारसा मला चांगला नाही वाटत. हा वैष्णव धर्म आहे. खरं याचं जे नाव आहे किंवा ज्ञानोबांनी जे नाव ठेवलेलं आहे स्वतःबद्दल, ज्ञानदेव वैष्णव मोठा. पूर्ण जगामध्ये म्हणजे भारतामध्ये विशेष करून 2च धर्म आहेत. शैव धर्म आहेत आणि वैष्णव धर्म आहेत. वैष्णव धर्माच्या अंतर्गत काही पूजापाठ पंथ बदललेले असतात आणि जे शैव धर्म आहे त्याच्या अंतर्गत मांत्रिक तांत्रिक वामाचार वगैरे असे पूजेचे भेद असतात, संप्रदाय नसतात. आणि ज्ञानोबांचं वचन आहे की या जगामध्ये या शरीराला 2च नावं असावेत. शैव म्हणावून घ्यावं किंवा वैष्णव म्हणून घ्यावं. याच्यापेक्षा दुसरं नाव शरीराला नसलं पाहिजे. तसं वारकरी हा शब्द हळूहळू इतका लहान ठिकाणी आलाय तो. विठ्ठल विठ्ठल. खाली बसा, डिस्टर्ब करू नका, विषय वेगळा आहे. खाली बसा. विठ्ठल विठ्ठल. आणि कुणी हा संप्रदाय शब्द घातला, संप्रदायामध्ये जो संप्रदाय शब्द आलेला आहे ना, तो गुरु परंपरेसाठी आलेला आहे. तो असं वारकरी संप्रदाय म्हणून शब्द नाही आलेला आहे. संप्रदाय सकाळचा येथोनी म्हणण्याचा अर्थ असा आहे की गुरु परंपरा आहेत. नाथांची, तुकोबारायांची, ज्ञानोबारायांची गुरु परंपरा आहे, त्याचा अर्थ आहे. पण तो हळूहळू एखाद्या काही काही घटना अशा संप्रदायामध्ये आहेत. आज जवळपास सगळे कीर्तनकार आहेत. थोडंसं जास्त चांगलं बोललेलं बरं. काही काही शब्दाचं जाणीवपूर्वक बुद्धिमान लोकांनी पतन केलेलं आहे. जसा हा वारकरी संप्रदाय आहे, वैष्णव धर्म आहे हा, आणि शैव धर्म आहे. त्यातली पूजा पद्धती आणि सिद्धांताची पद्धती वेगळी आहे. पण वारकरी म्हटल्यामुळं काय झालं की श्रीमंतीचं पतन झालं.
आणि लोकांच्या डोक्यामध्ये असा वारकरी बसला की त्याला नीट फेटा बांधता येत नाही, धोतर नीट घालता येत नाही, मळालेले कपडे असतील, जेवणाचं ज्याला शुद्ध नाही, असं काहीतरी लोकांच्या पुढे एक बाऊ तयार केला. त्याचा महाराष्ट्रावर असा परिणाम झाला की ज्या लोकांना मराठी येत नाही ते महाराष्ट्राचे गुरु झाले. ज्या भूमीमध्ये ज्ञानोबाराय आहेत, तुकोबाराय आहेत, नाथ महाराज आहेत, हे संत असताना संत निर्यात करावे लागतात, ह्याच्यापेक्षा काय वाईट. एक काळ असा होता की नामदेव महाराजांनी वैष्णव धर्म घुमान पंजाबपर्यंत नेला होता. तो तिथून जो परत फिरला, तो इतका परत फिरला की तो गावापर्यंत सीमित झाला. आणि आता तर जर वर्तमान पाहिलं नाही वारकरी संप्रदायाचं, कळतच नाही की नेमकं कुठं चाललंय महाराष्ट्र. याचं मूळ कारण सांगतो, वारकरी संप्रदाय हा पहिल्यापासून श्रीमंत आहे. ज्ञानोबारांचे जे पंजोबा होते ते योद्धे होते. शेजारी गाव आहे आपेगाव, ज्ञानोबारांच्या वडिलांचं जन्मगाव, आणि त्या काळामध्ये देवगिरीवर सत्ता होती महाराष्ट्राची. आणि मराठवाड्याचे चीफ ऑफिसर प्रमुख हे ज्ञानोबारांचे पंजोबा होते. बीडमध्ये युद्ध झालं, त्याच्यात ते मारले गेले. तुम्ही जर बीडला गेलं तर अजूनही त्यांच्या पंजोबाची समाधी आहे ज्ञानोबारांच्या. मला अर्थ वेगळा सांगायचा बरं का, मी चरित्र नाही सांगत. ज्ञानोबारांचा DNA कोणत्या घरातला हे सांगतोय मी. आणि त्या ज्ञानोबारांची एवढं पतन झालं, ज्ञानोबारांच्या दुःखावर ज्ञानोबारांची तुकोबारांची गरिबी सांगून कीर्तनकार श्रीमंत झाले. कधी इतिहास आपण कोणत्या कुळातले आहोत वाचा जरा, काय इतिहास आहे आपला. देवगिरीची पहिली सत्ता आलेली महाराष्ट्राची देवगिरीवर, त्याच्याशी आपेगाव कनेक्ट होत. आणि पूर्ण मराठवाड्याचे मालक ज्ञानोबारांचे पंजोबा होते. तुम्हाला मराठीत म्हण असेल, थोडंसं लागलं तरी चालेल, एक शब्द आहे, रक्त मोठं असावं, वाड्यात ओढ्याचं रक्त नसावं. रक्त मोठा असावं या शब्दाचा आत्ताचा अर्थ आहे DNA मोठा असला पाहिजे, विजन मोठं असलं पाहिजे. आणि ते विजन तुम्हाला परंपरेने येतं, रक्तातून येतं. ते रक्तातूनच येतं म्हणून म्हणावं लागतं हरिदासाची घरी मज उपजवा जन्मांतरी. असं बाहेरून येतच नाही ते. विठ्ठल विठ्ठल. आणि त्या परंपरेतले ज्ञानोबाराय, त्याच्या आजोबांनी निर्णय घेतला की माझा वडील युद्धामध्ये मारले गेले म्हणून पुढची पिढी मला युद्ध करायला नको, म्हणून विठ्ठलपंतांना शिक्षणासाठी काशीला पाठवलं. आणि काय महाराष्ट्राचं बुद्धी फिरली मला माहीत नाही. त्या काळामध्ये 700 वर्षापूर्वी बालविवाह होत होते. बालविवाह म्हणजे राजघराण्यातले विठ्ठलपंत काशीला जात असताना थांबले ते यात्रा करत करत. त्या काळात अलंकापूर फार मोठं नव्हतं महाराज. आमचे मोठे भाऊ सांगतात दळायला सुद्धा चरोलीला जावं लागत होतं. गिरण सुद्धा आळंदीमध्ये नव्हती 100 वर्षापूर्वी. अशी आळंदीची परिस्थिती 700 वर्षापूर्वीची कशी असेल त्याचा थोडा अभ्यास करा. आणि विठ्ठलपंतांचा बालविवाह झालेला आहे सगळ्याला मान्य आहे. पण लग्न करून पुढे गेले, काशीला शेकले उत्तम. आणि जेव्हा काही उत्तराधिकारी वगैरे चर्चा झाली असेल त्या काळामध्ये, मग त्यांनी सांगितलं की मी विवाहित आहे, मला ब्रह्मचारीची गादी घेता येणार नाही, म्हणून परत आले. त्याचा इतिहास इतका बदलला, अजूनही वाईट वाटलं. आमची येती मित्र समोर बसलेले आहेत. संन्याशामध्ये 2 प्रकारच्या दीक्षा असतात. जर एखादा संन्यासी ज्यांनी शेंडी आणि जाणव काढून टाकलेला आहे, पुन्हा जर त्यांनी लग्न केलं तर त्याला गोसावी परंपरा म्हणतात. आजही आपल्या भारतामध्ये गिरी, पुरी, भारती
ह्या परंपरा आहेत, ह्या संन्याशांच्या मुलांच्या परंपरा आहेत. जर ज्ञानोबांच्या वडिलांनी संन्यास घेतला असता तर गिरीपुरी भारती झाली असती ना. ती किती छोटी गोष्ट आहे, पण एखाद्या परिवाराला बदनाम करायला कितीपर्यंत माणूस जाऊ शकतो, विशेष करून बुद्धिमान माणसं. विठाला विठाला. आणि दुसरी पद्धत अशी की तुम्ही ब्राह्मण असा नाही तर कोणी असा, कोणत्याही तीर्थक्षेत्रामध्ये गेल्यानंतर तिथं जर तुम्हाला पूजा करायची असेल तर तिथला पुरोहित लागतो. ती त्याची मिळकत असते, त्याची मालमत्ता असते. जर तुम्हाला त्याचा वाटा पाहिजे असेल तर तुम्हाला तिथं जन्माला यावं लागतं. हा नियम आहे आजपर्यंतचा. कुठलाही कितीही मोठा ब्राह्मण असला तर ते दुसऱ्याच्या तीर्थक्षेत्रात जाऊन पूजा करता येत नाही. ज्ञानोबांच्या आईला भाऊ नव्हता हे सगळं प्रसिद्ध आहे. ती प्रॉपर्टी कोणाची, तिथून ते वाद सुरू झाले. मग मला एकाने प्रश्न विचारला, महाराज हे नामदेव महाराजांचे जे काही अभंग आहेत ते खोटे आहेत का? म्हटलं सर्रास खोटे आहेत काही काही अभंग. कारण की वारकरी संप्रदाय ज्याला माहीत नाही त्याला प्रक्षिप्त अभंगाचा अर्थ कळत नाही. आता मला सांगा, नाथ महाराजांच्या नावाने दुधाला डिग्री लावायची नाही. इंग्रज होते का 500 वर्षापूर्वी? नाथ महाराजांचं नाव वापरलंय पण गवळण त्यांची नाही. आता किती भेसळ झाली हा भाग नंतरचा आहे. आणि याचा प्रत्यक्ष पुरावा आहे. आज सुद्धा बघा, नामदेव महाराजांच्या गाथ्यामध्ये 500 वर्षांनी जन्माला येणारी मीराबाईचं चरित्र आलेलं आहे. त्याच्यामध्ये अभंग खोटे नाही आहेत. संतांच्या नावाखाली चुकीचं चरित्र लोकांमध्ये प्रसिद्ध केलं आणि एक भावना होऊन बसली लोकांची. म्हणून राजघराण्यातले ज्ञानेश्वर महाराज आहेत, म्हणून ज्ञानेश्वरी सारखा राजयोगी ग्रंथ लिहिला त्यांनी, मोठा ग्रंथ. आजपर्यंत 750 वर्षात त्या ग्रंथाच्या एका ओवीची बरोबरी जग करू शकलं नाही. महाराष्ट्र नाही बरं. आता तुमचा अभ्यासच नाही संस्कृत मधला, काय लिहिले संस्कृतमध्ये, कशा संस्कृतमध्ये कविता आहेत, ज्ञानोबांचं काव्य कसं आहे, आता तुलना करायला माणूस तो मोठा लागेल ना. जर वाड्यात तोड्यातला माणूस ज्ञानोबांचं चरित्र सांगायला लागला तो म्हणणारच खाणं पिणं मिळत नव्हतं, याला मिळत नाही, त्यांनी घातलं ज्ञानोबांच्या नावाखाली. तुकोबारायांचा इतिहास सुद्धा तसाच आहे. तुकोबारायांचे मूळ पुरुष जे विश्वंभर बाबा आहेत, त्यांचा एक मुलगा युद्धात मारला गेलाय आणि एका मुलाची जी परंपरा सुरू झाली त्याची 8वी पिढी हे तुकोबाराय आहे. त्या 8 पिढ्याचं पुण्य तिथं जन्माला आलं. आणि बाहेरच्या लोकांना इतिहासच माहिती नाहीत काय आहेत काही. आणि ह्या श्रीमंत परंपरेमध्ये आमचे नाथ महाराज आहेत. विठाला विठाला. भगवानगडाची परंपराच नाथ महाराजापासून आहे. मी अनेक ठिकाणी या गोष्टी सांगितलेल्या आहेत. भानुदास महाराजांच्या नातूचे नातू एकनाथ महाराज आहेत आणि एकनाथ महाराजांची 5वी पिढी नगद नारायण महाराज आहेत आणि नगद नारायण महाराजांची 8वी पिढी भगवान बाबा आहेत. ही परंपरा असं मध्ये आधी जन्माला येत नाही बरं का. आलाच एखादा संत तर त्याचे काय हाल होतात माहीत नाही आपल्याला. कुठं जाईल तो, कुठं निवांत असेल, कुठला एकांत वास असेल त्यालाच त्याला विठाला विठाला. म्हणून या अभंगामध्ये एक कूट टाईप एक शब्द आहेत. एका जनार्दनी संत आणि पूर्ण करी ती. ते काय थांबायचं कळत नाही आमच्या वारकरी लोकांना. संत काही असं सुपर मार्केट नाही की आल्याला पूर्ण करती मनोरथ, असं नाही आहे. थोडंसं थांबण्यात फरक केला की तुम्हाला संताचा महिमा कळतो. एका जनार्दनी संत पूर्ण, ते स्वतः पूर्ण आहेत म्हणून पूर्ण होणारा मनोरथ पूर्ण करतात. सगळेच मनोरथ पूर्ण केलं ते एखाद्याला म्हणायचं मला मर्डर करायचं आहे, चोरी करायची, पूर्ण करी ती.
असे संत जगात आहेत, पण संप्रदायातले नाहीत. विठ्ठल विठ्ठल. म्हणून श्रीमंतापासून सुरू झालेला संप्रदाय आहे ज्ञानोबरायापासून. ज्ञानोबरांच्या पंजोबापा नाथ महाराजांची तर काय कीर्तनाला येणाऱ्या सगळ्यांना साखर वाटत होते. आणि काही काही इतिहास सुद्धा, जसं मी माऊलीच्या बद्दल बोललो ना, तसं नाथ महाराजांच्या बद्दल एका इतिहासाचा मला फार राग आहे. माझ्या सगळ्या एपिसोडमध्ये तो इतिहासच सांगितला नाही. यवन अंगावरी आवडतच नाही हा इतिहास. मला एक सांगा, हे पैठण आहेत, प्रतिष्ठानपूर आहेत, ब्राह्मण शरीर आहे, सूर्यासारखं तेज पांघरलेलं आहे, आणि एक ब्राह्मण गोदावरीला आंघोळला जातो आणि त्याच्यावर यवन थुंकतो, आणि बाकीचे ब्राह्मण काय करत होते? हा संप्रदायाला कलंक आहे. आज सुद्धा एक मुसलमान तुम्ही छेडखानी करून बघा, सगळे धावून येतील. आणि एका जो भागवतकार आहेत, पैठणचं नाव वाढवणार आहे, अशांच्या अंगावर एक थुंकतो आणि बाकीचे काहीच बोलत नाही. आणि सांगताना इतकं सांगतात की ब्राह्मणानेच त्याला लावून दिलं थुंक म्हणून. लक्षात येते आपण काय सांगतो समाजाच्या पुढं, कसली इतिहास सांगतो आपण. आपली परंपरा नाही आहे अहिंसेची. आणि बर जो इतिहास हा सांगतो ना, तो लगेच म्हणतो काळ गुलाम सलाम करी. एक सामान्य माणूस अंगावर थुंकतो आणि तुम्ही ग बसता, ही परंपरा संप्रदायातली नाही आहे. ज्या पताका आहेत त्या उलट्या केल्या तर धर्म टिकणार आहेत, एरवे धर्म टिकणार नाही. भविष्यात जर तुम्हाला असं वाटत असेल की आपले ग्रंथ टिकावेत, भागवत टिकावं, ज्ञानेश्वरी गाथा टिकावी, तर तुम्हाला काठ्या उलट्या केल्याशिवाय पर्याय नाही. आता माझ्याकडे पाहिल्यानंतर लक्षात येत असेल, मला खूप लोक बोलतात परखड बोलतात. म्हणलं परखड नाही बोलत, सत्य सांगतो. संतांना वारकऱ्याला बदनाम करू नका. हे खूप श्रीमंत आहेत, खूप मोठ्या घराण्यातले आहेत. आजही 14वी पिढी योगीराज महाराजांची तिथपर्यंत परमार्थ चालू आहेत. मला सांगा कोणत्या राजाची पिढी टिकली, कोणत्या श्रीमंताची पिढी टिकली? आणि दुसरं सांगतो तुम्हाला संतांचं वैशिष्ट्य, संत आतून आणि बाहेरून पूर्ण असतात. आतून आत्मबोध असतो. एका जनार्दनी साधू शब्दाचा फार सुंदर प्रयोग आहे. जो अभंग घेणार होतो त्याचं मी अंतिम चरण सांगतो. जयापासी आत्मबोध. आणि ज्ञानेश्वरीतली ओवी सांगतो तुम्हाला साधू म्हणजे काय. विठ्ठला विठ्ठला. म्हणजे काय ज्ञानोबराला म्हणायचं, बाहेरी कर्मे छाळीला, भीतरी ज्ञाने उजळेला, या दोहो आला पाखाळा द्यायचा, याला साधू म्हणतात. आतून श्रीमंत आहे शब्दाने आणि बाहेरून श्रीमंत आहेत वैभवांनी, तो खरा साधू. त्याचं नाव भगवान बाबा पण आहे, नाथ महाराज पण आहेत. जराशे ड्रेस बदलला, चपल्या बदलल्या ना, तर लोक लगेच टीका करायला सुरुवात करतात. महाराज बिघडले. अज्ञानी माणसांनी नीट वागावं का? हे जग जर देवाचं आहे, त्याचा भोग साधू सुद्धा घेतात. साधू जास्त घेतात का की त्यांना समजतं भोग कसा घ्यायचा आहे. आत्ताची जर पिढी पाहिली ना मी, महाराज आता ठीक आहे चर्चा असते, भोग भोगण्याची सुद्धा आत्ताच्या तरुणाची लायकी नाही आहे. विठ्ठला विठ्ठला. भोगण्याची जी क्षमता आहे त्याच्याकरता मूळ शरीर लागतं. शरीरच नाहीत महाराज, शरीरच नाहीत लोकांकडे. 14-15 वर्षाच्या मुलांना चष्मे लागलेले आहेत. पिझ्झा बर्गरच्या नादाला लागून आपलं जे सकस आणणं होतं ते विसरले. आणि 17-18च्या काळामध्ये बघा तुम्ही पोरांची अवस्था, पाहू वाट नाही मला भारत. आणि मी तर एकदम खुलं सांगतो, श्रीमंताची जी मुलं आहेत, मुंबईतले मरवालीरचे जे मुलं आहेत ना, शत्रू त्यांच्या मुलांना बिघडवण्यासाठी व्यसनी करतात.
भारत भविष्यात श्रीमंत राहायला नाही पाहिजेत म्हणून शत्रू राष्ट्र इथं येऊन त्यांच्या मुलांना बिघडवतं. बुद्धी भेद झाला पाहिजेत, बुद्धी बंद पडली पाहिजेत. अर्थ लक्षात ठेवा. ज्ञानोबरायासारख्या नाथ महाराजांसारख्या श्रीमंत महाराष्ट्रामध्ये इतरांचं ऐकावं हे महाराष्ट्रीयन माणसाचं पाप आहे. इतकं विद्वान कुणी नाही आहेत जितके ज्ञानोबराय, तुकोबराय, नाथ महाराज इतके विद्वान नाही. आणि इतकं साहित्य आहे, या जन्मात तर अर्थ लावू शकत नाही, अर्थ कमवू शकता, अर्थ नाही लावू शकत, क्षमता नाही तेवढी. सगळे संत वेगळ्या प्रकारचे आहेत. नाथ महाराज शांती ब्रह्म आहेत. ते येणाऱ्या लोकांसाठी शांती ब्रह्म आहेत, पण ते शांतीच ब्रह्म आहेत असा अर्थ काढू नका. त्यांच्या इतकं कठीण कोणी बोलत नाही. काय माय गेली बोला ना, मी नाही बोलत. मला याचा दुसरा अर्थ सांगायचा आहे म्हणून प्रमाण घेतलं. ज्यांची मुलं संतांना विरोध करतात त्यांची आई कुठे गेली? ते माणसाचे पोरं नाहीत असं नाथ महाराज सांगतात. पटते ना? लिखाण आहे. माणसाचे पोरं नाही आहेत ते. माणसापासून जन्माला तुकोबरा याच्यापेक्षा पुढे जाऊन बोलतात. माझा अर्थ वेगळा आहे. ज्या श्रीमंत संस्कृतीमध्ये, श्रीमंत संतांच्या परंपरेमध्ये आपण राहतो, ज्ञानानं आणि अर्थानं श्रीमंत असणाऱ्या संताकडे आपण राहतो, तिथे भिकारी वृत्ती कामाची नाही. त्याला बदनाम करणं, त्या संप्रदायाला संताला नावं ठेवणं, त्यांना मागासलेलं म्हणणं, हे कुठंतरी शत्रू लोकांचं काम आहे, ज्याचा पसरा आणि प्रसार होतो. पण हळूहळू सोशल माध्यमातून जे ज्ञान आहे संप्रदायाचं ते हळूहळू बाहेर येतात. आमचे नवीन कीर्तनकार खूप तयार झालेत आणि ते मला असं वाटतं ते भविष्यात अजून चांगले आहेत. कसे का होईना फाईट तर देतात, काही का होईना निदान प्रतिकार करण्याचा प्रयत्न करतात. त्यांनी ज्ञान आहे, आतून श्रीमंत असलं पाहिजे. किती लिखाण आहेत नाथ महाराजांचं. भागवत एकच ग्रंथ आहेत असं मला म्हणायचं नाही बरं का. मुख्य ग्रंथ ज्याला आपण भागवत म्हणतो, भागवत संप्रदाय म्हणतो, त्याच्यासाठी तो लिहिलेला एकादश स्कंद आहे. पण सगळं वाङ्मय नाथ महाराजांचं वाखणण्यासारखं आहे. विठ्ठला विठ्ठला. थोडंसं अजून बोलतोय मी. संतांची राहणीमान आणि व्याख्या बदलली नाथ महाराजांनी. कसं राहिलं पाहिजे, कसं दिसलं पाहिजे, कसा ड्रेस कोड असला पाहिजे, पहिल्यांदा संप्रदायामध्ये बदल केला नाथ महाराजांनी. नाथ महाराजापर्यंत फक्त आणि फक्त काव्य लिहिण्यात येत होतं. गद्य सुद्धा नाथ महाराजांनी सुरू केलं. का की येणाऱ्या पिढीला काव्य कळेल असं नाही, गद्यात पण कळालं पाहिजेत. पण आता काही गद्यांना गद्यातलं कळत नाही, त्याला काय करा. त्यांना माफ करावा असं म्हणत नाहीत. माझा मुद्दा वेगळा आहे. माफ काढतात पण त्यांना माफ करावं लागतं. बुद्धी छोटी आहेत. एक न्यायशास्त्रामध्ये खूप मोठं प्रमाण आहे दिधितिकार. दुष्यो वचम, माझ्या बोलण्याला, माझ्या आशयाला दोष द्यावा. ग्रंथकार सांगतात मला ते मान्य आहे, पण निपुणम विभाव्य, माझा आशय तरी कळू द्या ना तुम्हाला. मी काय लिहिलंय हे कळण्याची ताकद तुमच्यामध्ये आली ना, मग दोष द्यावा. भावा व बोध विहितम, जर वाक्याचा भाव काढला तुम्ही आणि नंतर दोष दिला, न दुनोती दोष, त्याला दोष मानला जात नाही. इथे भाव कळत नसताना भाव खातात. ना हरिपाठ पाठ आहे न ज्ञानेश्वरी. मला एकाने प्रश्न विचारला मुंबईमध्ये, ज्ञानेश्वरी मराठीत आहे का? म्हटलं कशाला मराठी बोलतोस तू? ढला ढला. मागे एक विषय झाला होता, त्यावेळेस मी सांगितलं मला फार चांगलं वाटतं ते. 80 अक्षरे रसिके, तर ते एवढे साहित्यकार आहेत ते हेच म्हणतात. ज्ञानेश्वर महाराज मराठीचं गुणगान गातात, माऊली म्हणतात मराठीचं नाहीत,
माझ्या अक्षराचं गुणगान आहेत. 80 अक्षरे मिळेल म्हणजे मी मिळवणार, जे अमृता ते पैजा जिंकणार आहेत. आपल्या अक्षर म्हणजे भाषाच बोलता येत नाही महाराज. काय काय कीर्तनकाराला तर इतकं, मी एक विद्यार्थी अवस्थेत चांगला पखवाज वाजवत होतो आणि नेमकं अशा माणसाचं कीर्तन होतं ज्याला मराठीच बोलता येत नव्हते. पण ज्यांना कीर्तन करता येत नाही ते मॅनेजमेंट फार छान करतात बरं का. मला अजून सृष्टीतलं काही काही रहस्य कळत नाही, त्यापैकी हे रहस्य. ज्याला कीर्तन येत नाही ना तो एका जिल्ह्याचा मालक असतो, त्यांनी ठरवायचं कोणता महाराज आणायचा. त्याला स्वतःला कीर्तन येत नाही आणि तो ज्याची स्तुती करेल त्याच कीर्तनकाराला बोलवणार, चांगल्या कीर्तनकाराला बोलवणार. आणि ह्यांचं पकड एवढी असते, काय सांगतील काही सांगता येणार नाही. ही भाषा नव्हती पण गाव त्याचं होतं. त्याला म्हटलं, हे पा तुला मराठी नीट बोलता येत नाही, जरा चांगली बोल, तुझं कीर्तन आहे ना तर चांगली बोल. वाजवायला मीच होतो. तो चांगल्या बोलण्याच्या नादात काय म्हणलं, तो दिली इंद्रिये हातपाय का. अंधारामध्ये माणूस एकटा निघाला तर काय होईल, आता काय बोलावं त्याला. आणि हसायला मी एकटाच होतो, बाकीच्यांना तीच मराठी आवडत होती. आपली क्षमता काय, आपली योग्यता काय, त्याच्या पुढं जाऊन सांगतो. ज्यांचा ग्रंथ आहे ना त्यांचा अधिकार पहिला समजला पाहिजे. बोलताना फार चांगलं वाटतं. भारताचा युवराज आहे अर्जुन, जो ऐकणार आहे. म्हणून ज्ञानोबराय म्हणतात अर्जुनाची पांथी बसण्याची योग्यता बरं का. अर्जुनाच्या, आता जो भारताचा युवराज आहे त्याच्या पंक्तीला कोणता श्रीमंत बसू शकतो बरं. तुम्ही आता आपलं सगळं भारत विदेश चावळून बघा, मालक आहे ते भारताचे. भावाचे भांडणं असले तरी दोघं मालकच आहेत ना. त्याला सांगितलेली गीता आणि त्याला सांगितलेला त्याग हे सामान्य माणसाने सांगू नये. मला एक माझा शास्त्री मित्र होता, नतेश्वर मते बुधहा अत्यंतवंत कौंतेय. मी म्हणलं एवढ्या जोरात बोलू नको बाबा. न तेषु रमते बुधहा, पहिलं तुझ्याकडे आहे काय ते सांग. तेषु बुधहा असल्यानंतर मग रममान होत नाही. नाही कळालं, आहे अगोदर आणि मग रममान होत नाही हे ठीक आहे, पण काहीच नाही आणि विश्वसुंदरचा त्याग करून ब्रह्मचारी झालो, याला बोलण्याला काय किंमत आहे. तुझी योग्यता काय, तुझं, आता जास्त बोलत नाही मी. ग्रंथ कोणाचा आहे, ज्ञानोबराय बोलणार आहेत. ज्ञानोबराय बोलताना ज्ञानोबरायांनीच ज्ञानोबरायांचं वर्णन करावं ज्ञानेश्वरीचं, अशी ज्ञानोबरायांची विशेषता आहे. तसं ज्या अभंगाला आपण हात लावतो ते कोण आहेत, ते स्वतः पूर्ण आहेत. एका जनार्दनी संत पूर्ण, इथं थांबायला पाहिजे. ते पूर्ण आहे म्हणून इतरांचा मनोरथ पूर्ण करतात. अपूर्णातल्या लोकांना जमतच नाही, ते फक्त त्याग दाखवतात. ज्ञानेश्वरीमध्ये एक प्रक्रिया अशी आलेली आहे की जगातल्या कोणत्याही माणसाकडे वैराग्य नाही आहे. वैराग्याच्या डिग्री आहेत, वैराग्य नाही आहेत. का की वैराग्य हा ईश्वराचा प्रसाद आहे. तुम्ही त्याग करू शकता. अर्थ कळाला तुम्हाला. काही चहाचा त्याग करतात, तंबाखूचा करतात, माळ घातल्यानंतर नॉनव्हेज सोडतात. हा त्याग आहे, वैराग्य नाही. जर उत्तम कर्म केलं, तुम्ही चांगलं कर्म केलं, त्याच्यावर जर ईश्वराची प्रसन्नता आली तर मग वैराग्य सिद्धी देई जे पसायत. हा पहिला टप्पा आहे कृपेचा. इथं सुद्धा काही काही बिघडू शकतात असं नाथ महाराजांचं म्हणणं आहे. वैराग्य सिद्धी दिल्यानंतर सिद्धीच्या पाठीमागे लागतात. सिद्धी लावी पिसे कोण तया, जे पुसे ती पिसे. जे सिद्धीच्या मागे लागतात ते काही ज्ञानी संत, वारकरी संप्रदायातला कोणताही संत ताईत गंडे आणि क्षमता देत नाही.
मी एक निरीक्षण केलं, का श्रीमंत लोक आपल्याकडे येत नाहीत? त्याचं कारण आपण आशीर्वादच देत नाही. आपलं म्हणणं उलट आहे, तो संसार सुखी होण्यासाठी येतो. जेवढे जगातले साधू आहेत बघा तुम्ही, राजकारणी सहित कोणत्या ना कोणत्या साधूच्या पायाला बांधलेले. कशा करता? काहीतरी आशीर्वाद द्या, खुर्ची मिळावी, पैसा मिळावा, धनधान्य मिळावं. आणि संप्रदाय जर संताकडे आला तर संत नीट बोलतच नाहीत. तो सांगतो, अरे काय ठेवलं याच्यामध्ये? संसार दुःख मूळ चोहीकडे या प्रमाणाच्या निमित्ताने आणखी एक विषय आठवला. हे प्रमाण ज्ञानोबरायांचे आहे आणि या संसार दुःखामुळे 700 वर्ष झालेले आहेत. मला इतकं वाईट वाटतं काय काय वेळेस मराठीची सुरुवात, मराठीची संपन्नता, मराठीची विशेषता, मराठीला सूत्रबद्धता सगळं ज्ञानोबरायांनी आणले. जेवढे साहित्यकार आहेत यांनी ज्ञानोबरायांचे उपकार मानायला पाहिजेत. मराठी गवळणी त्यांनीच तयार केले, अभंग त्यांनी तयार केले, हरिपाठ, काव्य सगळं ज्ञानोबरायांनी तयार केलं. आणि त्या ज्ञानोबरायाला मागासलेलं म्हणणं शोभतं का? बरं, त्याचे जे पोर आहेत वारकरी यांना तरी कळायला पाहिजे ना. इथं सत्य सांगितलेले संप्रदायामध्ये तो जरा घोटाळा. संसार दुःख, तो संसार आशीर्वाद घेण्यासाठी आलेला आहे, पण सांगताना संसार दुःखामुळे सांगितलेले आहेत, बसतच नाहीत. म्हणून श्रीमंत लोक संप्रदायात नाही आहेत. तुम्ही तर का श्रीमंत लोकांना, तर माझ्या भाषेत सांगतो, फार भोगाच्या मागे लागलेले असतात म्हणून फार प्रतिभा चालते असं समजू नका. सगळे मुलं शाळा शिकलेले आहेत माझ्याकडे आता, असं काही जुन्यासारखं राहिलं नाही. कोणत्या श्रीमंताच्या कविता अभ्यासल्या तुम्ही? पहिलीपासून MA पर्यंतच्या ज्या कविता मराठी माणसाने अभ्यासलेल्या शाळेमध्ये कोणते श्रीमंताचे? अहो, त्यांचे धडे सुद्धा नसतात, धड नसल्यामुळे. ज्यांनी पराक्रम केले त्यांचे धडे आहेत, ज्यांनी धड केलं राष्ट्राचं त्यांचे धडे आहेत. कविता लिहिता येतात ते श्रीमंत माणसाला. भारतात 1 नंबर श्रीमंत आहे, जगात 1 नंबर श्रीमंत आहे, त्यांच्या कविता पोरांना 4थीला ठेवा 5 नाही आहेत. सगळं संतांचं आहेत, सगळे स्टार्ट संतांनी केलेले आहेत अभंगासहित. आणि संतांना लोक हे म्हणतात. माझा मुद्दा वेगळा आहे, ते बुद्धीने श्रीमंत आहेत. बुद्धीने त्यांना कळतं भोगामध्ये रस काय. तुम्ही सगळ्या बाजूने पतित आहेत. मोक्ष फार लांब आहे, आतली गोष्ट तर फार लांब आहे. बाहेरून देखील भोग नाही भोगतायत. भोग म्हणजे काय असते महाराज? शरीर चांगलं लागतं, पैसा लागतो, अष्टभोग भोगणे, याला भाजी भाकरीच मिळते. दद्वयम नास्ति दंतानाम. एक सुभाषितकार सांगतो की जो कीर्तनकार असतो किंवा बोलणारा असतो ना, त्याला 2 दची दाताला भेट होत नाही, दही आणि दूध. जेवणामध्ये फक्त 2 भ असतात, भद्वयम भूरी भोजन, भाजी भाकरी. त्यांनी सांगायचं का अष्टभोग भोगणे माते नाही? भोग 8 प्रकारचे असतात, तर ते कसे असतात हे तर अक्कल पाहिजे ना. मिळाल्यानंतर न ते ईश्वर मते बुधा. विठाला विठाला. नाथ महाराजांची श्रीमंती आहे आणि तरी देखील लिखाण करतात, ही आतली श्रीमंती. 450 वर्ष झाले त्यांच्या संपूर्ण वाङ्मयाला आपण असं गृहीत धरू. सगळं वाङ्मय त्यांचं पहा तुम्ही, अजरामर आहेत. आणि काय देवाने विशेषता केली, आमची येती बसलेले आहेत महाराज, मला अजून कळत नाही. बुद्धिमान माणसं वाङ्मयाला विरोध करतात
आणि भागवत आणि गाथा गावकऱ्यांनी टिकवल्यात, ही त्यांची विशेषता आहे. ज्यांना ज्ञानेश्वरी समजत नाही, भागवत समजत नाही, ते आज पारायणाला आहेत. गावठी लोक ज्याला म्हणतात, गावातले लोक म्हणतात, आणि श्रीमंत लोक याला मागासलेलं म्हणतात. किती फरक आहे बघा ना. म्हणून मला एकाने विचारलं कसं काय, म्हणलं काय चंदनाचं झाड जरी असलं तरी त्याला सांभाळण्याकरता 2-4 साप लागतात, नाही तर कोणी कापून नेईल. तसं वाङ्मय सांभाळण्याकरता श्रद्धाळू लागतातच. विठाला विठाला. आणि हे श्रीमंताचं वाङ्मय आहेत, श्रीमंत वाङ्मय आहेत, श्रीमंतीतून जन्माला आलेलं वाङ्मय. म्हणून कधी लक्षात ठेवा, पोट भरल्याशिवाय वाङ्मय तयार होत नाही. सर्वे पूर्णे जठरे पिठरे प्राणीनाम संभवंती. कुणालाही करता येत नाही. म्हणून पहिल्यांदा तुकोबाराय असो नाथ महाराज असो, व्यवहार चांगला शिका, करा, आणि मग परमार्थाकडे या. ज्ञानोबरांची गोवी फार सुंदर आहेत. उचित कर्मे आघवी तुवा आचरोनी मग मज अर्पावी. पण आचरण करण्याकरता क्षमता पाहिजे, आणि त्यात विशेष करून आर्थिक क्षमता पाहिजेत. आणि आर्थिक क्षमता मेंदूवर ठरली जाते. मी मागे एकदा श्रीमंतीचं वर्णन ऐकले की रोज 10 लाख जर खर्च केले तर 500 वर्ष टिकणार आहेत. एवढी श्रीमंती माणसांनी कमवली. जगाची जगाची श्रीमंती असते ना, किती डॉलर किती काय. म्हटलं अरे ठीक आहे, रोज 10 लाख रुपये तर खर्च करू शकत नाही, पण समजा, पण याला 500 वर्ष आयुष्य देणार कोण? 22व्या वर्षात जो चमत्कार केलाय तो काही 500 वर्ष जगून 700 वर्ष आले तर अजून बरोबरी होत नाहीत. श्रीमंताचं वाङ्मय आहे. म्हणून संताकडे पाहण्याचा दृष्टिकोन बदला, कारण की ते पूर्ण आहे. तुमची गरज नाही असा अर्थ आहे याचा. विठ्ठला विठ्ठला. एका जरा संत पूर्ण म्हणजे तुमची गरज. मग काय हे करतात. आणि दुसरा नाथ महाराजांची विशेषता सांगतो तुम्हाला, आयता देव तुमच्या हातात देत नाही. जे मनोरथ पूर्ण करतात ना, ते कोणाचे मनोरथ पूर्ण करतात? तेने साधती साधती साधन. साधना साध्य करण्याकरता ते मनोरथ पूर्ण करतात. साधना केल्याशिवाय, प्रयत्नाशिवाय ज्ञान मिळत नाही, ही सूचना आहे. म्हणून सगळ्या वारकरी संप्रदायातल्या मुलांना, कीर्तनकारांना सांगणंच आहेत, मेहनत केल्याशिवाय ज्ञानी होणार नाही. ज्ञानेश्वरी जर वाचली ना, करिता जाती भोकसे बुद्ध्याधिकांचे. ज्ञानोबा म्हणतात अभ्यास करत असताना, आता तुम्ही बोलत असताना 2 मिनिटात निरीक्षण करून सांगतात कीर्तन चांगलं का वाईट आहे, हे झाले तुमचे 2 मिनिटं. पण या कीर्तनाला येईपर्यंत जो मागचा पडाव असतो ना, करिता जाती भोकसे, हे कळत नाही. प्रत्येक शब्दाला जपावं लागतं, प्रत्येक शब्दाची सिद्धांताची सेवा करावी लागते, त्याला बुद्धीमध्ये स्थान द्यावं लागतं असली तर. आणि त्या गुरुनी तो सिद्धांताला आशीर्वाद. वाणी गोड केव्हा होते? विद्वान कमी आहेत का मला सांगा बरं. वाणी गोड संतांनी दिल्यानंतरच वाणी गोड होते. देवाच्या संतांच्या आशीर्वादाशिवाय वाणीत मधुरता येत नाहीत. मी इतके विद्वान बघितलेत महाराज. आमचे एक जण कीर्तनाला गेले होते, स्वामी महाराज. मला सांगितलं की मी अमक्याचं कार्यक्रम करून ऐकलो. म्हटलं काय पाप केलं होतं तुम्ही? चुकीचे शब्द तासभर तुम्ही ऐकून घेताय, खरंच तुम्ही संन्यासी आहात. काय ऐकणार काय तुम्ही? तुमची क्षमता काय काय समजतं? म्हणून संताकडे पाहण्याचा दृष्टिकोन पाहिला पहा, ते श्रीमंत आहे आणि पूर्ण आहे. साधना करणाऱ्यासाठी मनोरथ पूर्ण करतात, आयतं खाऊन बसण्यासाठी नाही. साधने साधिती मग त्यांचा मनोरथ पूर्ण करीते. म्हणून ते स्वतः पूर्ण आहेत. आणि पूर्ण शब्दाचा आणखी पुढे अर्थ फार वेगळा. हा पूर्ण शब्द इतका लांब जातो, तो वेदापर्यंत जातो महाराज. पूर्णमदः पूर्णमिदं
आणि ते पूर्णता संतांमध्ये येते. त्याचा संबंध तुकनाथ महाराज लावतात. एका जनार्दनी संत पूर्ण, आणि ते पूर्ण आहेत